लघवीमध्ये रक्त येते तर घाबरू नका, होमिओपॅथी आहे ना. मी डॉक्टर सारिका आज तुम्हाला लघवीमधून रक्त येणे याची कारणे आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट सांगणार आहे. तर चला पाहूया. लघवी लाल दिसणे किंवा लघवी ब्राउनिश दिसणे तर का असू शकतं? जॉन्डिस मध्ये एक होतं, म्हणजे कावीळमध्ये लघवीमध्ये रक्त असेल तर, आणि दुसरं विटॅमिन बी कॉम्प्लेक्स इंजेक्शन घेतलं असेल किंवा काही मेडिसिन्स घेतल्या असतील तर. यामुळे लघवी पिवळसर किंवा ब्राउनिश दिसते. पण जर आपण लघवीचं जर चेकअप केलं आणि त्यामध्ये जर आरबीसीज म्हणजे ब्लड कंटेंट आपल्याला सापडलं तर हे का असू शकतं? तर UTI, लघवीला वारंवार इन्फेक्शन होणं. दुसरी गोष्ट सिस्टायटिस म्हणजे लघवीच्या पिशवीला इन्फेक्शन वारंवार होणं. आणि थर्ड म्हटलं तर कॅल्क्युलाय म्हणजे किडनी स्टोन असेल किंवा लघवीच्या पिशवीमध्ये सुद्धा स्टोन असेल, यामुळे सुद्धा लघवीमध्ये रक्त येण्याची शक्यता असते. त्याला आपण हिमॅच्युरिया असं म्हणू शकतो. तर हे का असू शकतं, म्हणजे यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट देऊ शकतो? तर जर पेशंट खूप कमी पाणी पित असेल तरी सुद्धा लघवीमध्ये खडे होणे किंवा किडनी स्टोन होणे हे प्रकार घडतात. पण त्यावरती होमिओपॅथीमध्ये खूप छान रिझल्ट आहे. तर होमिओपॅथीमध्ये तुम्हाला माहीतच आहे आपण सिम्पटम वाईज पेशंटला मेडिसिन्स देतो, बट मी आज तुम्हाला काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स सांगणार आहे. त्याबरोबरच मित्रांनो, तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि तुम्हाला बेल आयकॉन सुद्धा दाबायचं आहे. तर होमिओपॅथीमध्ये असंख्य मेडिसिन्स आहेत, बट मी काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे. तर फर्स्ट मेडिसिन आहे क्लिअर स्टोन. हा ड्रॉप जो आहे आपल्याला 10 थेंब 2 वेळा पेशंटला द्यायचा आहे. तुम्ही हा ड्रॉप पाहू शकता. खूप छान अमेझिंग असा रिझल्ट पेशंटला येऊन जातो. सेकंड मेडिसिन म्हटलं तर बर्बेरिस वल्गॅरिस मदर टिंचर आहे. तर हे मदर टिंचर आपल्याला 10 थेंब 2 वेळा पेशंटला द्यायचा आहे. खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.